हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर काल नागपंचमीचा म्हणजे भावाचा उपवास होता, तर माझ्याकडनं चुकून विसरले मी उपवास पकडायचं. मला वाटलं की पुढच्याच रविवारी आणि सोमवारी नागपंचमी, त्यामुळे माझ्याकडनं चुकून विसरला. आणि ताई वगैरे आल्या होत्या, माझी नणंद आली होती दुबईवरून. त्यांच्या गोंधळामध्ये ना माझ्या लक्षातच नाही राहिलं की रविवारी भावाचा उपवास आहे म्हणून. आणि आज नागपंचमी, मी पुरणपोळी वगैरे काही बनवलं नाही. ताई परत येणार आहेत, म्हणजे दुबईला जाण्या अगोदर परत एकदा भेटायला येणार आहेत. तर माझा असा विचार आहे की 1-2 दिवसांनी ताई आता येतील, तर तेव्हाच मी पुरणपोळी बनवते, म्हणजे त्यांना पण खाता येईल. आता असं बाहेरगावी गेलं, म्हणजे बाहेरच्या देशात वगैरे गेले की आपल्या घरच्या जेवणाची किती आठवण येते नाही का. तर म्हटलं ताई येणार आहेत, रक्षाबंधनपर्यंत त्या नाही आहेत तिथं, लगेच जाणार आहेत. तर म्हटलं मग त्या येऊन राखी बांधून वगैरे जाणार आहेत. तर म्हटलं राखी बांधायला आल्या तर 1-2 दिवसांनी की त्यावेळेसच पुरणपोळीचा स्वयंपाक करते. आता नको म्हणून मी काही केलं नाही. आता पंचमी तर गोडधोड थोडंसं काहीतरी बनवल, शिरा किंवा खीर वगैरे, बघू आता. तर डोकं ना माझं खूप जाम झाले, काय झाले माहीत नाही. खूप डोकं असं तर जाम होतं आणि डोळे पण माझे दुखायला लागलेत. तर मला असं वाटतं की मोबाईलचा जास्त वापर केल्यामुळे होत असेल. रेसिपीचं काम असतं, परत या आपल्या चॅनलवरचं असतं शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ, ते एडिट, व्हॉइस ओव्हर, हे सगळं करण्यामुळं त्रास होत असेल असं मला वाटते. तर डोळे पण थोडेसे माझे दुखल्यासारखे होत आहेत आणि डोकं पण ना एकदम जाम होतं आहे. तर मला असं वाटतं त्याच्यामुळे होत असेल, मोबाईलची स्क्रीन जास्त डोळ्यावरती पडून पण होत असेल असं वाटतं मला. हे तर म्हणते यूट्यूबवरून तर 1 रुपया कमवला नाही काही पगार नाही आले, काय नाही आले, आणि डोक्याला ताप करून ठेवला आहे माझ्या. डोकं दुखवून घेतले का, चष्मा वगैरे लागते की काय माहिती. म्हणतील नाही ते कुठं ना करून तुला ठेवायला कोणी सांगितलं होता. 1 रुपया तर कमवला नाही यूट्यूबमधून आणि हे दुखणं वाढवून ठेवले. तर असं आता काय झालं माहिती नाही. डोकं खरंच माझं ना इथं जाम होते. 8 दिवस झालं, खूप दिवस झालं, 8 दिवस होऊन गेलं. मला वाटतं झोप पण पूर्ण होत नाही आणि मोबाईलवरचे काम वगैरे असं, त्याच्यामुळे मोबाईलची स्क्रीन डोळ्यावरती पडून डोकं जाम होत असेल असं वाटते. आणि हे पण माझं असं दुखतं येते डोळे वगैरे. तर काय माहिती काय झालं. तर असं हे सगळं चालायचंच. चला आता माझं काम मला करायचं. तर मला आता रेसिपी बनवायची. तर मी आज बनवणार आहे सोयाबीनची भाजी बनवायची, वेगळ्या पद्धतीने, एकदम भारी. तर चला आता हात गोळ यायला लागला हातामध्ये फोन पकडून. तर चला मी आता सोयाबीनची भाजी बनवते, म्हणजे रेसिपी बनवते. आणि आपलं जे काय माझं रुटीन आहे ते पण तुमच्यासोबत मी शेअर करते. तर दुपारच्या नंतर त्यांना 4 वाजून गेलेत आणि मी व्हिडिओ बनवायला घेते. बाकीची सगळी कामं वगैरे झाली, सोनाक्षी गेली ट्युशनला, आई झोपल्यात माळ्यावरती. तर चला आता माझं जे काय रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर दुपारी किचनवरून एकदा नॅपकिन फिरवून घेतलं. रेसिपी बनवायचं म्हटलं की सगळं अगोदर परत मी क्लीन करत असते आणि मगच रेसिपी बनवत असते. तसं तर सगळं सकाळी स्वच्छ केलेलंच असतं, पण दुपारी भात वगैरे काही बनवलेलं असतं, स्वयंपाक थोडाफार त्याचं काही ना काही पडलेलं असतं. त्यामुळे अजून एकदा किचन साफ करून घेते आणि त्यानंतर मग व्हिडिओ बनवत असते रेसिपीचा. तर इथे कागद वगैरे मी टाकून घेतला आणि लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात केली. आता मला 1-1.5 तासच राहिला होता रेसिपी बनवायला आणि परत आर्नवला शाळेतून आणण्यासाठी जायचं होतं. तर इथे रेसिपी बनवत होते सोयाबीनची. सोयाबीन डब्यातून काढायला गेले आणि लक्षात आलं की मटकी पण आहे डब्यामध्ये, म्हणून तर म्हटलं चला मटकी पण भिजत टाकते, म्हणजे मोड आलेली मटकीची उसळ उद्या टिफिनसाठी बनवता येईल. तसं दुपारी मी मेथीची भाजी वगैरे घेऊन आले होते. म्हटलं मटकीची उसळ किंवा मग मेथीची भाजी असं काहीतरी टिफिनला बनवता येईल, म्हणून मग म्हटलं भिजत तर टाकते. म्हणून मटकी भिजत टाकली. आणि मी ना अशी प्रत्येकाची 1-1 मोड घेते. तर ही सवय ना माझ्या मम्मीची लागली. मी पहिला मम्मीला म्हणायची तुला कसा अंदाज येतो असं सर्वांसाठी बरोबर उसळ पुरते कशी काय. तर मम्मी म्हटली सगळ्यांची 1-1 नावची मोठ घ्यायची मटकीची, म्हणजे मटकी किंवा पोहे बनवताना असं मला सांगितलं ना मम्मीने. तेव्हापासून मी पण ना मटकी भिजवायची असेल किंवा पोहे बनवायचे असेल ना, सगळ्यांच्या नावाची 1-1 मोड घेते आणि वरती थोडी एक्स्ट्रा टाकते, म्हणजे कमी जास्तीला पुरून जाते, असं कमी पडत नाही. आणि मी पहिलं खूप वेळा बघितलेलं असं मम्मीना पोहे वगैरे बनवताना अशी सर्वांची 1-1 मोड घ्यायची. मी मला असं हाताने का घेते, पिशवीने का नाही टाकत. तर मी म्हटली की सर्वांसाठी 1-1 मोड घेतली आणि वर परत 1 मोड टाकायचे, म्हणजे पुरून जातं सर्वांना, कमी पण पडत नाही आणि जास्त पण होत नाही. तर अशा पद्धतीने मला पण सवय लागली. तरी ते मी स्टँड लावून घेतलं. सगळी मी रेसिपीची तयारी केली. तर कांदा टोमॅटो कापून घेतलाय आणि अद्रक लसूणची पेस्ट पण करून घेतली. तर याच्यामध्ये मी काढून घेते. तर मी कांदा टोमॅटो किती बारीक कापला ते दाखवते. तर हे पहा, मस्त कांदा असा बारीक कापलाय, टोमॅटो पण बारीक कापून घेतलाय.
तर आपल्याकडे चॉपर विपर काय नाही आहे, आपला हातच आपला चॉपर आहे. मस्त असा पटकन कांदा आणि टमॅटो बारीक कट करून घेतलं. ते पहा एकदम बारीक असा कांदा कापून घेतला आणि आलं लसूणची पेस्ट पण मी बनवून घेतली. तर जेव्हा पण मला रेसिपी बनवायची असते मी ताजी फ्रेश एकदम आलं लसूणची पेस्ट बनवून घेत असते, जेणेकरून रेसिपी आणि जी काय आपण भाजी बनवली ती एकदम टेस्टी छान स्वादिष्ट बनते. त्यामुळे काही गडबड असेल तरच मग कधीतरी विकतच्या भेटते ते मी यूज करत असते. तर चला असो, आता पटकन मी सोयाबीनची भाजी बनवून घेते आणि नंतर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करते. तर इथे मस्त कांदा टमॅटो वगैरे चांगला भाजून घेत होते आणि जेवढा आपण भाज्यांमध्ये कांदा टमॅटो चांगला मऊ होईपर्यंत भाजल ना तेवढीच रेसिपी एकदम चांगली त्याची थिकनेस होते आणि चवीलासुद्धा भाज्या छान लागतात. कांदा कच्चा ठेवला किंवा टमॅटो चांगला जर मऊ होईपर्यंत परतून नाही घेतला, चांगला मॅश नाही केला ना, तर मग त्याची टेस्ट त्याच्यामध्ये उतरत नाही. तरी ते मी चांगलं हे सर्व भाजून घेतलं होतं. तर रेसिपी बनवतच मी माझं आवरून वगैरे घेतले. म्हटलं रेसिपी बनवून झाली की लगेच आरणाला आणायला जाते म्हणून ते कांदा टमॅटो भाजतच माझं आवरून घेतलं. तर आता मी ते रेसिपी म्हणजे सोयाबीनचं सगळं माझे बनवून झाले, आता ते टाकते. तर फायनली माझी इथे सोयाबीनची रेसिपी बनवून झाली आणि खरंच खूप टेस्टी झालेली, कारण सुगंधच खूप छान येत होता. 2 मिनिट झाकण ठेवून छान वाफवून घेतली. सोयाबीनला काही जास्त शिजवावं लागत नाही, कारण आपण गरम पाण्यातून भिजवून घेतलं की भाजी तर लगेच बनवून होते, जास्त वेळ पण लागत नाही. फक्त मसाले भाजण्यापुरतंच आपल्याला थोडा टाईम द्यावा लागतो. आणि असा मस्त सुगंध येत होता ना त्याचा. आम्ही झाकण खोललं होतं तर एकदम भारी अशी सोयाबीनची भाजी टेस्टी झाली ती. तर मी नंतर तुम्हाला दाखवतेच. आता काही व्हिडिओमध्ये मी शूट करताना ते घेतलं नाही, तर नंतर तुम्हाला दाखवेल मी पुढे सोयाबीनची भाजी कशी बनवेल ती. तर इथं माझं भाजी तर बनवून झाली, गॅस बंद करून घेतला. आता लगेच म्हटलं प्लेटमध्ये काढून लगेच फोटो व्हिडिओ काढते आणि शाळेत जाते, कारण आता 5:30 होत आले होते. 10-5 मिनिटच बाकी होते. पटापट मला आवरायचं होतं. आणि आपलं रेसिपीचंसुद्धा चॅनल आहे, तर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचे असेल रेसिपीचे तर कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला मी रेसिपीच्या चॅनलची लिंक देते आणि नावही सांगते. आपल्या चॅनलचं नाव आहे ॲक्टिव्ह पूजा रेसिपी. तर त्याच्यावर तुम्हाला भरपूर अशा साध्या आणि मस्त गावरान पद्धतीच्या टेस्टी एकदम भारी भारी रेसिपी पाहायला मिळतील. तरी ते मी प्लेटमध्ये काढून घेतले, कारण मला खूप लेट होत होता, त्यामुळे माझी ना खूप गडबड झाली होती. मस्त वरून कोथिंबीर टाकून गार्निशिंग केलं आणि थोडीशी फोटो व्हिडिओ म्हटलं काढून घेते आणि लगेचच जाते. तोपर्यंत सोनाक्षी पण आली होती ट्युशनवरून. तर मस्त अशी आपली रेसिपी बनवून झाली आणि 5च मिनिट बाकी होते. चला आता लगेच फोटो काढते आणि अर्णवला आणायला जाते. तर तुम्हाला मी पुढे दाखवते. मी याच्यामध्ये थोडासा व्हिडिओ घेतला होता. हे पहा, अशा पद्धतीने सोयाबीनची चमचमीत झणझणीत भाजी केली होती. त्यानंतर अर्णवला शाळेतून घेऊन आले आणि आम्ही चालत येत होतो. तर अर्ध्यापर्यंत आलो आणि खूप पाऊस आला अर्ध्यातून. आता छत्री रेनकोट असलं तरी पण पावसामध्ये भिजतं. तर खूप वाऱ्यासोबत थोडा पाऊस येत होता, तर त्यामुळे मग भिजलो पण होतो. तर शाळेतून आलेला मस्त गरमागरम चहा वगैरे केला आणि सगळ्यांना खूप भूक लागली होती. तर म्हटलं आता चहा ब्रेड खायचा होता अर्णवला. तर मग अर्णवचे पप्पा येता ब्रेड घेऊन आले होते. मग चहा केला, त्यांना ब्रेड वगैरे गरम करून दिले आणि सगळ्यांनी नाश्ता केला. तर दुपारी जेवण लेट होतं, त्यामुळे मला काही चहा प्यायचा नव्हता आणि माझं तुम्हाला सांगितलं ना डोकं पण जाम झाल्यासारखं झालं होतं. मला असं झालं होतं कधी सगळी मी कामं आवरते आणि रिलॅक्स होते, कारण आणखीन मला एडिटिंगची वगैरे शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओचं संध्याकाळी टाईम भेटला तर मी ते पण करत असते. तर म्हटलं बघू पटापट कामं आवरून घेते. तरी ते मी चहा वगैरे केला आणि त्यांना ब्रेड गरम करून दिले. सगळ्यांना नाश्ते दिले की लगेचच स्वयंपाकाला पण लागले. जेवढ्या लवकर कामं करून घेता येईल तेवढं लवकर करत असते. बसलं की खूप उशीर होतो, त्यामुळे म्हटलं पटापट करून घेते. तर कालचा तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल. माझी नणंद आली होती दुबईची, तर त्या येऊन लगेचच गेल्या आणि आता दुबईला रिटर्न त्या जाणार आहेत. तर त्याच्या अगोदर त्या राखी बांधायला येणार आहेत यांना. तर म्हटलं मग त्यावेळेस मी पुरणपोळीचा स्वयंपाक करते, त्यामुळे मी नागपंचमीला पुरणपोळीचा स्वयंपाक केला नव्हता. म्हटलं ताई आल्या की बनवते, म्हणजे सर्वांनाच खाता येईल, सर्व पोरी म्हणजे माझ्या बाकीच्या पण नंदा वगैरे सगळेजणच येतात. तर म्हटलं गोळ्या मिळाने छान वाटतो असं संस्कृत करायला, हो की नाही. तर आज येतील ताई. तर यांनी ना काल गुलाबाची फुलं आणले होते, मला दिले आणि मला शुभेच्छा दिल्या नागपंचमीच्या, की नागिनीला गुलाबाची फुलं आणलेत म्हणून नागपंचमीला तुला खूप खूप शुभेच्छा आहे. पा ते 2 फुलं घेऊन आले होते मस्त गुलाबाची आणि खरंच खूप भारी होते. मला गुलाबाची फुलं आणि मोगरा प्रचंड आवडतो. जाई म्हणजे फुलं मला खूप जास्त आवडतात. त्यातली त्यात मला मोगरा आणि गुलाब खूप जास्त आवडतात फुलं. तर आमच्या इथे तर झाडं लावायला वगैरे पण जागा नाही. मी 1-2दा लावले होते गुलाबाची, पण ते काही रोपं आले नाहीत. थोड्या दिवस चांगले राहिले आणि परत मग ते
आलेच नाहीत, फुटलेच नाही जास्त, तर जळून गेले. तर असो, बघू आता दुसरीकडे जेव्हा मी राहायला जाणार त्यावेळेस तिकडे मी खूप सारं फुलांची छान छान झाडं लावेन. तर असं इथं सगळ्यांना मी चहा नाश्ता वगैरे दिला आणि आता मी स्वयंपाकाला लागले होते. तर चला मी आता स्वयंपाक वगैरे करून घेते. तर असंच होता हा लाँग व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. बाय.